हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 21 जून रोजी भानुसप्तमी आहे. भानुसप्तमी ही सूर्यदेवांना समर्पित आहे. शुक्ल पक्षातील रविवारी जेव्हा सप्तमी येते तिला भानुसप्तमी म्हटलं जातं. तिला म्हणजे भानुवार सुद्धा म्हटलं जातं. जसं रविवार असतो तशा पद्धतीने तर याला भानुवार म्हटलं जातं. आणि भानू म्हणजे सूर्यदेवांचं एक दुसरं नाव म्हणजे भानू आहे. म्हणून भानुसप्तमीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी भानुसप्तमी येते, तुम्ही कॅलेंडरमध्ये बघा, ज्या दिवशी सप्तमी रविवारी येते त्या दिवशी भानुसप्तमी तयार होते आणि तिथे कॅलेंडरवर लिहिलेलं असतं. इथे बघा नाव आहे भानुसप्तमी. रविवारी 21 जूनला भानुसप्तमी आहे. आणि भानुसप्तमीच्या दिवशी जेव्हा आपण सूर्यदेवांची ही सेवा करतो तर त्यानंतर आपल्या आयुष्यात जे काही दुःख आहेत ते दूर होतात. जे काही दोष आहेत, ग्रहांचे दोष, ते दूर होतात आणि सूर्यदेवांची अखंड कृपा आपल्यावर होत असते. म्हणून भानुसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची ही एक सेवा व्हायलाच पाहिजे. आणि हा जो मंत्र आहे या मंत्राचा जपसुद्धा व्हायलाच पाहिजे. आणि सूर्याला अर्घ्य देताना कशा पद्धतीने द्यायला पाहिजे, म्हणजे सूर्याला अर्घ्य देताना आपण बऱ्याच चुका करत असतो. तुम्ही सूर्यदेवांना दररोज जर अर्घ्य देत नसणार, नक्कीच तुम्ही या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य द्या. या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य देण्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. हा दिवस खूप जास्त महत्त्वाचा आहे. म्हणून भानुसप्तमीला आपल्याला सूर्यदेवांची एक सेवा करायची आहे. ती कशा पद्धतीने आणि व्यवस्थित योग्य रीतीने आपण सूर्यदेवांना कशा पद्धतीने अर्घ्य द्यायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ महिलांसाठी, पुरुषांसाठी किंवा मुलं असतील, मोठे मुलं त्यांच्यासाठी सुद्धा आहे. कारण प्रत्येकाला, कोणाला जॉबमध्ये, कोणाला शिक्षणात अडचणी येत असतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला अपयश येत असतं. आपल्याला यश मिळावं, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हावी, आपल्या आयुष्यातले अडचणी दूर व्हाव्या, यासाठी सूर्यदेवांची सेवा करायची असते. तर भानुसप्तमी हा दिवस सूर्यदेवांची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. तर या दिवशी सकाळी थोडं लवकर उठा आणि 9च्या आत तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचे. अर्घ्य देत असताना तांब्याचाच तांब्या घ्यायचा, दुसरा घ्यायचा नाही. तांब्याच्या तांब्यात तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यात थोडंसं लाल चंदन टाका. हे बघा, असं येतं लाल चंदन. असं लाल चंदन तुम्हाला पाण्यात टाकायचं आहे. आणि त्यानंतर त्यात मिरची असते बघा, लाल मिरची. आपण कोरड्या मिरच्या आणतो, लाल मिरच्या, सुक्या लाल मिरच्या, त्यातल्या 7 बिया काढायच्या त्यातल्या आणि 7 बिया तुम्हाला त्यात टाकायच्या आहेत. आणि हळद, कुंकू, अक्षतासुद्धा त्यात टाकायचं. एक फूल असेल तुमच्याकडे किंवा फुलाची पाकळी टाका. गुलाबाचं असेल तर अतिशय उत्तम, दुसरं असेल तर दुसरंही चालेल. फूल टाका आणि त्यानंतर त्या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. सूर्यदेवांना अर्घ्य देत असताना ओम ह्रीं घृणी सूर्य आदित्य श्री किंवा ओम सूर्यदेवताभ्यो नमः अशा पद्धतीने अर्घ्य द्यायचं आहे. आता प्रश्न असा येईल की ताई, आमच्या म्हणजे घरात सूर्य दिसत नाही, म्हणजे बऱ्याच जणांच्या बाल्कनी दिशेवर असतं. आता पूर्व दिशा नसेल समोर तर सूर्य तुम्हाला दिसणार नाही. परंतु आपण समजायचं, जरी दिशा पश्चिम असेल, सूर्य तुम्हाला दिसत नाही, म्हणजे दुसऱ्या साईडनं तुमच्या बाल्कनीत येत नाही सूर्यदेव, तरीसुद्धा तुम्ही अर्घ्य देऊ शकतात. म्हणजे जी दिशा सूर्याची उगवती आहे, जिथून सूर्य उगवतो त्या दिशेला तोंड करून उभा राहायचं आणि तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्यदेवांचं स्मरण करायचं की हे सूर्यदेवा, मी तुम्हाला आज अर्घ्य देत आहे, तर माझ्यावर, माझ्या परिवारावर तुमची अखंड कृपा ठेवा. आमचे जे काही दोष आहेत ते दूर करा, आमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर करा, आमच्या घरात सुख समृद्धी येऊ द्या, तुमची अखंड कृपा माझ्यावर आणि माझ्या परिवारावर असू द्या, माझ्या घरातले सगळे दोष दूर करा, असं तुम्हाला सूर्यदेवांना सांगायचं आहे. आणि त्यानंतर जी सूर्यदेवांची दिशा आहे, तुम्ही बाल्कनीत बसू शकता किंवा तुमच्या घरात बसा. तुम्हाला दिवा लावायचा तर दिवा, अगरबत्ती तुम्ही लावू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला आसन घ्यायचं आहे. आसन घेऊन जी सूर्याची दिशा आहे त्या दिशेला तोंड करून बसायचं. आणि त्यानंतर आदित्य हृदय स्तोत्र आपल्या नित्यसेवामध्ये आहे. आदित्य हृदय स्तोत्राचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आणि हे 9 वाजेपर्यंतच करायचं आहे. संध्याकाळी किंवा दुपारी करायचं नाही. सकाळी सूर्यदेवांची वेळ असते म्हणून आपल्याला सकाळीच करायचं आहे. तर सकाळी आदित्य हृदय स्तोत्र पठण करा. आदित्य हृदय स्तोत्र पठण करायला मोजून फक्त 2 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागणार नाही. आणि सूर्यदेवांचा जो मंत्र आहे तो सुद्धा नित्यसेवामध्ये दिला आहे. त्या मंत्राचा तुम्ही 11, 21, 51 किंवा 108 वेळा जप करू शकता. आणि ज्या वेळेला तुम्ही सूर्याला अर्घ्य देणार त्यावेळेला सुद्धा 11 वेळा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य द्या भानुसप्तमीला. प्रत्येक भानुसप्तमीला ही एक सेवा सूर्यभगवानांची व्हायलाच पाहिजे.
आणि एक गोष्ट मला आवर्जून सांगायची, ती म्हणजे आधी सांगायची राहिली माझी, तर तुम्ही ही गोष्ट नक्की करा जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ्य देणार. मी बऱ्याच जणांचं म्हणजे माझ्या बाल्कनीतून स्वतः मी बघत असते, अर्घ्य देताना ते पाणी सगळं बाल्कनीतनं खाली सांडतं आणि खाली सांडल्यानंतर लोक खालून जात असतात बघा, तर त्या पाण्यावर पाय ठेवला जातो. तर हा सूर्यभगवानाचा अपमान आहे. ते पाणी खूप म्हणजे खूप जास्त प्रभावशाली असतं, तीर्थसमान ते असतं. तर असं करू नका. ते पाणी तुम्ही बादली घ्या, टब घ्या, त्यात तुम्ही टाका. ते पाणी त्यातच तुम्हाला टाकायचं आहे. जर तुमचं खाली घर असेल तिथे कोणी पाय देणार नाही, सुकून जाईल ते पाणी तर ठीक आहे, पण फ्लॅट सिस्टीममध्ये तसं होत नाही. खाली पार्किंग वगैरे असते तर प्रत्येकाचा पाय जातोच. म्हणून त्या बादलीत तुम्ही पाणी घ्या आणि नंतर ते पाणी तुमच्या घरात तुळस सोडून तुम्ही कुठल्याही झाडाला घालू शकतात किंवा खाली एखादं झाड असेल बिल्डिंगच्या तिथे सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर हे नियम पाळायचे आणि त्यासोबत सूर्यदेवांना अशा पद्धतीने अर्घ्य द्या, सूर्यदेवांची सेवा करा. म्हणजे तुमच्या जीवनात तुम्हाला कुठलेच अडथळे राहणार नाही. आणि आपल्या आयुष्यातले दुःख संकट दूर करण्यासाठी सूर्यदेवांची सेवा करणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात भानुसप्तमी खूप जास्त महत्त्वाची आहे सूर्यदेवांची सेवा करण्यासाठी. आणि सूर्यदेवांची सेवा सकाळीच होते, आपण संध्याकाळी करू शकत नाही, म्हणून सकाळी थोडं लवकर उठायचं. तसं तर दर रविवारी सूर्यदेवांना अर्घ्य दिलं जायला पाहिजे. परंतु भानुसप्तमीला तुम्ही म्हणजे मी ज्या ज्या वस्तू तुम्हाला सांगितल्या त्या टाकून जर तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य दिलं तर तुमच्या आयुष्यात कोणतीच अडचण राहणार नाही. तुम्ही नित्यनेमाने सूर्यदेवांना अर्घ्य द्या. बघा, करून बघा भानुसप्तमीला किंवा दर रविवारी तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य द्या, त्यांची सेवा करा. आदित्य हृदय स्तोत्राची तुमच्या आयुष्यातले 90% प्रॉब्लेम दूर होतील. काहीच प्रॉब्लेम राहणार नाही. कुठल्याही समस्या असो त्या तुमच्या दूर होतील आणि कामात तुम्हाला यश मिळेल. म्हणजे तुम्ही जे काही काम करत आहात, आता कोणी हाऊसवाईफ असतं, कोणी बिझनेस करतं किंवा कोणाचं शॉप आहे, कोणी जॉब करतं, काही ना काही आपण करत असतो. मुलांना शिक्षणात अडचणी येतात, काही ना काही अडचणी येत असतात. तर या सगळ्या अडचणी दूर व्हाव्या, आपल्याला प्रत्येक कामात यश यावं, जी गोष्ट आपण आयुष्यात करतोय त्याच्यात आपल्याला यश यावं आणि आपली ती गोष्ट साध्य व्हावी, आपण पुढे जावं, आपले यशाचे मार्ग मोकळे व्हावे, यासाठी भानुसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची छोटीशी सेवा नक्की करा. प्रत्येकाने करा, फक्त व्हिडिओ बघून सोडून देऊ नका. तर प्रत्येकाने ही सेवा नक्की करा. आणि जर महिलांचे पिरियड्स आले तर नाही अर्घ्य दिलं तरी सुद्धा चालेल. दर रविवारी तुम्ही अर्घ्य देऊ शकता. पुढचे रविवार बघायचे. सुतक विटाळ असेल तर त्या दिवशी सुद्धा अर्घ्य द्यायचं नाही. म्हणजे बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती नसेल म्हणून सांगावं लागतं. तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टाईप या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये ओम ह्रीम गृहिणी सूर्य आदित्य श्री असे नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.